मित्रांनो, असं सांगितलं जातं की प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे. असे अनेक देश आहेत जे भारताविरुद्ध काही ना काही कारस्थान करत असतात. पण त्याही देशांकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही चायनाकडून पण भरपूर काही शिकू शकता. चायना अचानक एवढा श्रीमंत कसा झाला, एवढा समृद्ध कसा झाला? तर त्याचं गुपित त्या चायनीज घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक छोटासा का होईना उद्योग चालतो. तुम्ही का नाही छोटासा घरातून एक उद्योग चालू करत? का नाही घरातून एखादा व्यवसाय चालू करत? एखादं प्रोडक्ट जे तुम्हाला चांगलं बनवता येत असेल ते बनवायला घ्या, त्याची मार्केटिंग करा, ते विका. जर प्रत्येक भारतीयाने एक 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 प्रोडक्ट जर आपल्या घरातून बनवायला सुरुवात केली तर तुम्ही विचार करा की हे प्रोडक्ट आंतरराष्ट्रीय व्हायला कितीसा वेळ लागेल. कारण भारतीय लोकांकडे जगातली मोठी बाजारपेठ आहे. भारतीय लोकांनी जर ठरवलं तर एखाद्या देशाला हा म्हणता खाली खेचू शकतील. ही आपली ताकद आहे मित्रांनो. मग हीच ताकद आपण भारतीयांना मोठं करण्यासाठी का नाही वापरू शकत? म्हणून मित्रांनो, उद्योजक व्हा. जे छोटंसं तुम्हाला काही बनवता येतं ते बनवा. नवीन आयडियाज आणा, काहीतरी नवीन करा. उद्योजक व्हा. जगाला तुमचे प्रोडक्ट्स विका. देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर आपला जीडीपी अजून वर गेला पाहिजे. आणि तो जर जीडीपी वर जावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्रोडक्शन करायला सुरुवात करा. काहीतरी उत्पादन बनवा स्वतःचं. छोटंसं का होईना, छोटंसं उत्पन्न पाहिजे, छोटंसं उत्पादन पाहिजे. घराघरातून असे नवीन प्रोडक्ट्स येऊन द्या जे जगामध्ये त्याचं नाव कमवतील. आणि अनुषंगाने ते नाव आपल्या भारताचं होणार आहे. मित्रांनो, आपल्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग भारताला अजून सामर्थ्यवान बनवण्यासाठी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.